हो, कॉमेंट्री लागली. पाटोळे इंडिया बॅटिंग, दांडेकरला सांग, कुणाल कुजबुजला. ही माहिती एकीकडून दुसरीकडे झपाट्याने गेली. पाटील अझरुद्दीन टॉस जिंकला. औरंगजेब साठेला सांग, कागदावर लिहून दे, आलोक म्हणाला. पाटीलने लगेच कागदावर लिहिलं. ढेकणे सरांचं व्याकरण जोरात चालू होतं. बाहेर पडलेला शर्ट पोटावर ओघळणाऱ्या पॅन्टीच्या आत कोंबत ते मिशा पिंजारून ओरडले. साधी सोपी वाक्य येत नाहीत तुम्हाला? मी काय सांगितलं गेल्या वेळेला? समोर पुढे बसलेल्या मुलांनी सरांनी काही सांगायच्या आधीच माना डोलवल्या. जेव्हा कर्त्याप्रमाणे किंवा कर्माप्रमाणे क्रियापद बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी, एकवचनी असं स्वतंत्र असतं, अशा प्रकारच्या वाक्यरचनेस भावे प्रयोग म्हणतात. मला वाटतं पुढे बसलेल्या मुलांना कळलं आहे. त्या तिथल्या पाठीमागच्या मुलांचं लक्ष नाही. त्यांचे काहीतरी स्वतंत्र उद्योग चाललेले आहेत, मराठी व्याकरणाशी संबंध नसलेले. आलोक उलकांडे उभा राहा. आलोक उभा राहिला. काय सर? त्यानं विचारलं. तेवढ्यात कुणालनं इंडियाची एक विकेट पडल्याची बातमी दबल्या आवाजात पसरवली. भावे प्रयोगाचं काय सांगितलं मी? सरांनी विचारलं. आलोक गांगारला. भावे एकवचनी आणि तृतीय असतो. आलोकने हे सांगितल्यावर सगळी मुले हसली. ढेकणे सरांनी मान डोलवली. हो का? भावे प्रयोगाची व्याख्या ऐकलीत का? आता तुझ्यावर मी कर्मणी प्रयोग करतो. कर्मणी प्रयोगात कर्माप्रमाणे क्रियापदाचे रूप असते. वर्गातला चाहटळपणा हे ह्या मुलाचं कर्म आणि मारणे हे क्रियापद. तर ते मी आता चालवतो. इकडे ये रे म्हसोबा. पण थांब, मीच येतो. त्यांचं लक्ष एव्हाना कॉमेंट्रीत दंग असलेल्या डेस्कवर डोकं ठेवून बसलेल्या कुणालकडे गेलं होतं. तुझ्या शेजारच्या मुलाचा कान दुखतोय का? कानावर हात दाबून वाकलाय खाली. ते निघाले. भोक्या, कुणाल ट्रान्झिस्टर लपव, असं घाईघाईने कुजबुजला. पण उपयोग झाला नाही. सरांनी मुद्देमाला सकट तल्लीन झालेल्या कुणालला पकडलं. त्याचा कान पिरगळत ते म्हणाले, छान. क्रिकेट का? आखो दे का हाल वाटतं? ये तुझे हाल करतो. तो ओय ओय करायला लागला, पण सरांना काही नाही. दुखला कान? दुखायचाच. कॉमेंट्री ओततोयस नाही का मागापासून कानात? ए पाटोळ्या, ती चिठ्ठी कसली? आणि इथे थांब, मीच आलो. तू आत्ता साठेकडे चिठ्ठी दिलीस ही, बरोबर? तुमचे पत्रव्यवहार चाललेत. काय लिहिलंय? इंडिया 0 फॉर 1 विकेट. अच्छा, क्रिकेटचं रसग्रहण चाललंय. उलकांडे, साठे आणि पाटोळे घरून पालकांच्या चिठ्ठ्या घेऊन या उद्या. त्याशिवाय माझ्या तासाला बसायला मिळणार नाही. कुणाल ट्रान्झिस्टर लपवत होता, पण सरांनी एकदम झडप घातली. सर, ट्रान्झिस्टर माझा नाही. तो कळवळून म्हणाला. ट्रान्झिस्टर जप्त केलाय, सरांनी घोषणा केली. जप्त? कुणाल अविश्वासाने बघत राहिला. तेवढ्यात तास संपल्याची घंटा झाली. सर बाहेर पडल्याबरोबर सगळी मुलं कुणालभोवती जमा झाली. कुणालच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. तो शर्टाच्या बाहीनं सारखे डोळे पुसत होता. माझ्या बाबांचा होता ट्रान्झिस्टर. ते मला नेऊ नको सांगत होते. मी ऐकलं नाही, कुणाल म्हणाला. मारतील का रे आता तुला? एकानं विचारलं. ते चालेल एक वेळ, बहुतेक घरातच घेणार नाहीत मला. बापरे. आणि वर्गात कॉमेंट्री ऐकत होतो हे त्यांना कळलं तर क्रिकेट कायमचं बंद करतील माझं. कुणाल पुन्हा हुंदके द्यायला लागला. शोभलं नाही हे ढेकणे सरांना. काय रे पाटोळ्या, तो ट्रान्झिस्टर कायमचा नेला? राकेश अजवलकरनं विचारलं. मग तुझे वडे दिलेत का परत? असं म्हणून बोक्यानं हात वर करून सर्वांना थांबवलं. मला वाटतं आपण कुणालला ट्रान्झिस्टर परत मिळवून द्यायला हवा, तो म्हणाला. सगळी मुलं ऐकतच राहिली. काय? कसा? ढेकणे सरांकडे मागणार? सर्वांनी एकदम प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. कुणाल एकदम डोळे पुसायचा थांबला. बोक्या, तू मला तो ट्रान्झिस्टर मिळवून दिलास ना, तर तुला मी वाटेल ते देईन. तू मागशील ते. कुणालनं बोक्याचे हातच पकडले. काही नको मला. तुला सांगत होतो कुणाल, वर्गात कॉमेंट्री ऐकू नकोस म्हणून. बोक्या म्हणाला. कानाला खडा लावला. कानाला पुन्हा ट्रान्झिस्टर लावणार नाही. कुणाल हे अगदी मनापासून बोलला. ढेकणे सर शाळेतच राहतात ना रे? बोक्यानं खात्री करून घ्यायला विचारलं.